मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल टोळस यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे. यावेळी रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलंय. या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, या अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच, शिवाय बॅगमुळे अपघात झाल्याचं कारण पुढे करून तपास भटकवण्याची दक्षता घेत होते. मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच 5 जणांचे जीव गेल्याचं सिद्ध केलंय. त्यामुळे 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महाप्रबंधकावरही कारवाई केली पाहिजे. तसेच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी देखील माफी मागितली पाहिजे. दरम्यान या अपघातानंतर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांचे अर्थसहाय्य जाहीर केले होते. ते अद्याप देण्यात आलेलं नाही. ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही. सरकारने आपले आश्वासन तात्काळ पाळावे अशी मागणीही प्रधान यांनी या माध्यमांशी बोलताना केली आहे. 9 जूनला जो अपघात मुंब्रा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक FIR लॉन्च झाला आहे आणि त्या FIR मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 2 गोष्टी यामध्ये आहेत. पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा, सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते. पण VJTIची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेच निघालं. तर 2 टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात. सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात FIR लॉन्च करू नका, पण ते न मानता त्यांनी FIR लॉन्च केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय. तसंच हे 2 अधिकारी ज्यांची नाव आली आहेत, डोळस आणि यादव, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरची जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलंय की तुम्ही राजीनामा तर देणार नाही, पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा. कारण की सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे. रेल्वेला वारंवार अपघात होतात पण रेल्वे कधीही आपली चूक मानत नाही. या टायमाला आपलं मानत तर ते आत्ताही नाही आहेत. फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे, VJTIला घेऊन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस ह्याच्यात मृत्युमुखी झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे. आता त्याच्यात इतक्या त्रुटी होत्या की पाऊस पडला होता, वॉटर लॉगिंग होतं, त्यामुळे खडी वाहून गेली होती, रूळ खालतीवरती झालेलं, ते 2-3 दिवसापूर्वी जोडलं होतं, त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हतं, त्यामुळे तो खालतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामुळे लोक पडली. 70-80 मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट, ते आता त्यांनी 30 आणि 50 केलेलं आहे. तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का? 5 लोक मृत्युमुखी पडली, 9 लोक हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही. चीफ मिनिस्टर साहेबांनी 5 लाखाचं पॅकेज अनाऊन्स केलेलं, आज तेही मिळालेलं नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्याकडे CM साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे त्याची फक्त घोषणा न करता त्या मृत्युमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना मिळावं. मागणी आम्ही स्पेसिफिकली एकच केलेली आहे. पहिले
की अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री यांनी माफी मागावी, कारण काय ते स्वतःची जबाबदारी झटकत होते आणि आता इन्व्हेस्टिगेशन नंतर तेच जबाबदार होते, सेंट्रल रेल्वे हे आलेलं आहे. त्यामुळे बघा 1956 मध्ये अपघात झाला, त्यावेळेसचे रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला. आम्हाला ही अपेक्षाच ह्या BJP सरकारकडनं नाही, पण किमान माफी तरी मागावी अशी आमची इच्छा आहे.